की आपण लेक्चर स्टार्ट करूया. सर्वांना व्यवस्थित आवाज येतोय? स्क्रीन दिसते सर्वांना व्यवस्थित? ओके. आजचा आपला टॉपिक आहे इंजिन आणि वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इंजिन. आपण हा सेकंड टॉपिक आहे, आपलं सेकंड लेक्चर आहे प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ आयसी इंजिन. म्हणजे आपण इंजिन आणि त्याच्या वर्किंग प्रिन्सिपल बद्दल आता बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघतोय की इंजिन, व्हॉट इज इंजिन. म्हणजे इंजिनचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ज्यामध्ये आपण हीट इंजिन आता बघतोय. हीट इंजिन म्हणजे काय, तर इट इज अ मशीन विच कन्वर्ट्स हीट एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे जेव्हा तुम्ही हीट एनर्जीचा वापर करून मेकॅनिकल एनर्जी मध्ये त्याचं कन्व्हर्जन करत असता, तर अशी एनर्जी हीट एनर्जी म्हणून ओळखली जाते. म्हणजे थर्मोडायनामिक्स मध्ये हीट इंजिनचा डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे की हीट इंजिन इज अ मशीन विच कन्वर्ट्स हीट एनर्जी. हीट एनर्जी म्हणजे इथं काय केलं जातं, बऱ्याच ठिकाणी तुमचं जे फ्युएल असेल, तर कोणत्या टाईपचं फ्युएल तुम्ही यूज करता, कोल असेल, पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल, तर हे काय करतं, तर ते कंबशन ऑफ फ्युएल न काय होते, हीट जनरेट होते. आणि जनरेट झालेली हीट काय करते, तुमचं जे मेकॅनिकल वर्क आहे, म्हणजे तुमचं जो काही सबस्टन्स आहे जो मूव्ह होणार आहे, तर त्याला मोशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. म्हणजेच ते काय होतं, हीट एनर्जी कडून मेकॅनिकल एनर्जीकडे त्याचं कन्व्हर्जन होतं. तर तुम्हाला इथं लक्षात येईल, कंबशन ऑफ फ्युएल सच एज डिझेल जनरेट्स हीट्स. म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय, फ्युएल आहे, कोणत्या कोणत्या टाईपचं, कोल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, तर त्या टाईपचं फ्युएलचं कंबशन झाल्यानंतर हीट जनरेट होणार आहे. आणि जनरली हीट एनर्जी आपल्या वर्किंग सबस्टन्सला मूव्ह करणार आहे, ती हीट सप्लाय करून. थर्ड पॉईंट आहे, दिस हीट इज सप्लाय टू वर्किंग सबस्टन्स ॲट हाय टेम्परेचर. आता जेव्हा तुमचा फ्युएल कंबशन होणार आहे, तर ते फ्युएलचं इग्निशन झाल्यानंतर हीट जनरेट होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे हीट हाय टेम्परेचर अवेलेबल होतं, तर ते काय करतं, ती हीट आपल्या वर्किंग सबस्टन्सला, त्या मशीनमध्ये किंवा त्या इंजिन मधल्या वर्किंग सबस्टन्स स्लाइड दिसतीये का? आवाज येतोय का माझा? स्लाइड दिसतीये का? नाही 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 नाही. ओके ओके, कळालं कळालं. आता दिसतीये का? ओके, दिसतीये सर्वांना. तर आपण बघत होतो, जेव्हा हीट सप्लाय होतं आपल्या वर्किंग सबस्टन्सला हाय टेम्परेचरला, तर ते काय होतं, एक्सपान्शन ऑफ सबस्टन्स इन सुटेबल मशीन. म्हणजे तुमच्या सबस्टन्सला एक्सपान्शन होऊन ते काय करतं, वर्किंग सबस्टन्सला मोशन देण्याचं काम करतं. आणि त्यानंतर काय होतं, तर ते मेकॅनिकल वर्क आपल्याला तिथं अवेलेबल होतं. म्हणजे तिथं काय, हीट इंजिनचा काय उपयोग होतो, तर हीट इंजिन इज युज फॉर कन्व्हर्टिंग हीट एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. हीट इंजिन मध्ये तुम्हाला हे आपण जे पाहिलं की एक्सपान्शन वगैरे हीट इंजिनचं, तर इथं प्रॉपर वर्किंग कसं होत असतं, जेव्हा तुमचं हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर, म्हणजे जेव्हा तुमचं फ्युएल आहे ते कंबशन झाल्यानंतर हीट जनरेट करतं, तर तेव्हा तुम्हाला हाय टेम्परेचर अवेलेबल होतं. आणि हाय टेम्परेचर काय करतं, तुमच्या वर्किंग सबस्टन्सला मोशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. ते लोअर टेम्परेचर ऑब्टेन करेपर्यंत ते तुम्हाला तिथून सप्लाय आपल्याला हीटचा मिळत असतो. तर हे झालं हीट इंजिन. तर हीट इंजिनच्या अजून टाइप्स पडतात, तर ते इकडे तुम्हाला डायग्राम वरून लवकर लक्षात येईल की जेव्हा आपण फ्युएल चं
कंबशन होतं, तर त्याच्यानंतर हीट जनरेट होते आणि जनरेट झालेली हीट काय करते, आता ही जी तुम्हाला डायग्राम दिसते ती स्टीम इंजिन जी आहे, की ज्याच्यामध्ये वॉटरला हीट सप्लाय केल्यानंतर वॉटरचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन होतं आणि स्टीम ती हिटेड एअर असेल किंवा ती जी स्टीम आहे हॉट एअर, ती काय करते, तो जो पिस्टन तुम्हाला राईट हँड साईडला दिसतो एक्सपांडिंग स्टीम पुशेस पिस्टन, हा पॉईंट वरती दिसत असेल तर ते पिस्टन जे आहे, पिस्टन मीन्स काय आपलं मुव्हिंग पार्ट आहे त्या मशीनचा, तर त्या मुव्हिंग पार्टला एक्सपांड करण्याचं काम त्या स्टीमच्या सहाय्याने केलं जातं आणि जेव्हा पिस्टन आपला मूव्ह होतो तर ते काय करतं, पुढं आपलं जे वर्क आउटपुट आहे ते आपली जी व्हील आहे त्याला ते पास केलं जातं किंवा त्याच्यापर्यंत ते कन्वे केलं जातं आणि त्यानंतर आपली व्हील जो आहे पलीकडे दिसतोय तुम्हाला, तर तो व्हील रोटेट होतो. समजलं का? जेव्हा हीट एनर्जी इकडून आपल्याला डेव्हलप झालेली आहे हीट इनपुट मधून, ती हीट एनर्जी काय करते, आता इथं स्टीम इंजिन आहे तर स्टीम इंजिन मध्ये वॉटर पासून स्टीम डेव्हलप होते, स्टीम डेव्हलप झाल्यानंतर ती स्टीम काय करते, हॉट एअर, त्याला म्हणजे ती हॉट स्टीम किंवा ती हॉट एअर प्रेशर क्रिएट करून ते प्रेशर काय करतं, पिस्टनला मूव्ह करतं आणि पिस्टन मूव्ह झाल्यामुळे काय होतं, आपलं वर्किंग आउटपुट जे आहे, जे आपलं व्हील जे आहे ते रोटेट होतं, म्हणजेच मेकॅनिकल आउटपुट आपल्याला तिथं अवेलेबल होतं. तर हीट इंजिन, ह्या हीट इंजिनचे डिफरंट टाइप्स आहेत, म्हणजे एक्सटर्नल कंबशन असेल, इंटरनल कंबशन. आता इथं नावात कळेल तुम्हाला, एक्सटर्नल कंबशन म्हणजे कंबशन आउटसाइडला होत असेल आणि जर इंटरनल कंबशन म्हणजे तुमचं कंबशन आहे फ्युएलचं ते विदिन द इंजिन किंवा त्या मशीनच्या आतल्या साईडला होत असेल तर. त्यानंतर एक्सटर्नल कंबशनचा आपण आता पाहिलं स्टीम इंजिन, तर इथं तुमच्या लक्षात येईल आपली इथं स्टीम जी आहे ही हॉट एअर ती आउटसाइडला म्हणजे तुमच्या इंजिन पासून सेपरेटली ती क्रिएट केली जाते आणि त्यामुळेच ते त्याला एक्सटर्नल कंबशन इंजिन असं म्हणतात. आणि त्यानंतर इंटरनल कंबशन मध्ये पण दोन टाइप्स आहेत, ज्याच्यामध्ये रेसिप्रोकेटिंग इंजिन आहे आणि रोटरी गॅस टर्बाईन आहे. तर आता हे रोटरी गॅस टर्बाईन जे आहे तर त्याचा एक टाईप आहे वॅनकेल इंजिन. तर ह्या टाईपचे जे इंजिन आहेत ते इंटरनल कंबशन टाईपचे इंजिन आहे, ज्याच्यामध्ये काय तर रोटरी मोशन वरती तुम्हाला मेकॅनिकल वर्क इथं अवेलेबल व्हायचं, म्हणजेच इथं रोटरी मोशन जेव्हा आपल्याला इथं अवेलेबल व्हायचं तेव्हा ते मेकॅनिकल मध्ये कन्व्हर्जन व्हायचं. आता हे वॅनकेल टाईपचं इंजिन जे रोटरी गॅस टर्बाईन इंजिन आहे ते सध्या यूज केले जात नाही, कारण की ह्या टाईपच्या इंजिनची इफिशियन्सी, फ्युएल इफिशियन्सी आहे ती थर्मल इफिशियन्सी किंवा फ्युएल इफिशियन्सी आहे ती लो मिळू लागली. म्हणजे पूर्वीच्या म्हणजे थोडाफार वर्षांपूर्वी, थोडक्यात आपण सांगायचं म्हटलं तर 2010च्या आसपास ह्या टाईपचे इंजिन आपल्या कारमध्ये यूज केले जायचे, पण सध्या त्याचं इफिशियन्सी आपल्याला लो मिळत असल्यामुळे दिस टाईप ऑफ इंजिन्स आर नॉट युज्ड नाउ अ डेज. त्यानंतर हे रेसिप्रोकेटिंग टाईप इंजिन, रेसिप्रोकेटिंग टाईप इंजिन चे सुद्धा दोन टाइप्स पडतात, सीआय इंजिन आणि एसआय इंजिन. आता तुम्हाला सीआय इंजिन आणि एसआय इंजिन म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल, तर सीआय म्हणजे कॉम्प्रेशन इंजिन आणि एसआय म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन. तर हे कॉम्प्रेशन इग्निशन आणि स्पार्क इग्निशन इंजिन आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहे. आणि नंतर हे स्पार्क इग्निशन इंजिनचेही अजून टाईप पडतात, 2 स्ट्रोक इंजिन आणि 4 स्ट्रोक इंजिन. तर आपण आता इथं बघत होतो जे हीट इंजिन जे आहे तर त्याचे मेन दोन टाइप्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ हीट इंजिन. कोणते कोणते, एक्सटर्नल कंबशन इंजिन आणि इंटरनल कंबशन इंजिन. तर आपण काय पहिले पॉईंट बघितला, इन इंटरनल कंबशन इंजिन कंबशन टेक्स प्लेस विदिन द इनसाइड ऑफ द इंजिन सिलेंडर. म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन मध्ये कंबशन ऑफ फ्युएल इज टेक्स प्लेस इनसाइड ऑफ द इंजिन सिलेंडर, ज्याच्यामध्ये आणि नेक्स्ट पॉईंट जो आहे एक्सटर्नल कंबशन, त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं स्टीम इंजिनचं किंवा स्टीम टर्बाईन्स. तर हे एक्सटर्नल कंबशन मध्ये काय होत असतं, ही जी स्टीम आहे ती स्टीम जनरेटेड आउटसाइड ऑफ द इंजिन सिलेंडर और ब्रॉयलर, तुमचा जो बॉयलर आहे त्याच्या आउटसाइडला स्टीम काय केली जाते, डेव्हलप केली, सॉरी ही जी स्टीम आहे ती बॉयलर मध्ये डेव्हलप केली जाते. म्हणजे तुमच्या इंजिन सिलेंडर पासून आउटसाइडला स्टीम डेव्हलप केली जाते. म्हणजेच तुमचं काय कंबशन कुठे टेक्स प्लेस करतं तर ते आउटसाइड ऑफ द इंजिन किंवा आउटसाइड ऑफ द इंजिन सिलेंडर. तर त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, एक्सटर्नल कंबशन इंजिन. आता इंटरनल कंबशन इंजिन जे आहेत त्याच्यामध्ये these are employed as prime mover for stationary work. म्हणजे हे आयसी इंजिन जे आहेत ते मोस्टली तुम्हाला प्राईम मूव्हर म्हणून वर्क करताना दिसतील. म्हणजे तुम्ही आतापर्यंत आपण जे इम्प्लिमेंट्स पाहिले तर त्याला वर्क करण्यासाठी प्राईम मूव्हर्सचा बऱ्याच ठिकाणी आपण उल्लेख केला होता. तर प्राईम मूव्हर्सचा वापर करून आपण ड्रिव्हन सिस्टीम तिथं मोशन आपल्याला तिथं होत
होती. तर काय तुम्हाला करायचं तर ठिकाणी तुम्ही आयसी इंजिनचा ॲज अ प्राईम मूव्हर तुम्ही यूज करा. अँड ऑन मोबाईल ऍप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर ऑपरेशन, म्हणजे तुम्ही आता पाहिले होते आपण ॲग्रिकल्चरचे इम्प्लिमेंट्स पाहिले होते, मेकॅनिकल इम्प्लिमेंट्स वगैरे पाहिले, मॅन्युअली पाहिले, ॲनिमल ड्रोन पाहिले. तर जिथं जिथं मेकॅनिकल टाईप्सचे इम्प्लिमेंट्स आपण यूज करत होतो तर तिथं ॲज अ प्राईम मूव्हर आयसी इंजिन्स मोस्टली यूज केली जातात. दीज इंजिन्स आर अवेलेबल इन व्हेरियस साईज अँड टाईप्स डिपेंडिंग अपॉन द यूज दे आर पुट ऑन. म्हणजे याचे आणखी वेगवेगळ्या साईजमध्ये, साईज आता इंजिनची साईज किंवा त्याच्यामध्ये पॉवर असेल, किती HP इंजिन आहे, तर या टाईपमध्ये आपण वेगवेगळ्या टाईप्सचे इंजिन आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण आता बघतो द रेसिप्रोकेटिंग or rotary or turbines are the most popular design which are commercially available. म्हणजे हे रेसिप्रोकेटिंग टाईपचे जे इंजिन्स आहेत ते मोस्टली आपल्याकडे पॉप्युलर आहेत, कमर्शियली अवेलेबल आहेत. रेसिप्रोकेटिंग टाईपचे आयसी इंजिन्स are most preferred design which are available in smaller and medium power output range. म्हणजे तुम्हाला जर स्मॉल टू मीडियम पर्यंतची पॉवर आउटपुट हवी असेल तर रेसिप्रोकेटिंग टाईपचे आयसी इंजिन्स मोस्टली यूज केले जातात. आता आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये मोस्टली रेसिप्रोकेटिंग टाईपचे आयसी इंजिन्स यूज केले जातात वेगवेगळ्या ऑपरेशन्स करण्यासाठी. तर ज्यामध्ये 4 स्ट्रोक इंजिन तुम्हाला तिथे टाईप सांगितलं की रेसिप्रोकेटिंग टाईप इंजिनमध्ये स्पार्क इग्निशन इंजिनचे 2 टाईप्स, टू स्ट्रोक्स आणि 4 स्ट्रोक. तर ते 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक टाईपचे इंजिन मोस्टली ॲग्रिकल्चर ऑपरेशनसाठी जे इम्प्लिमेंट यूज करतात त्या ठिकाणी तिथे यूज केले जातात. आणि त्याचे सुद्धा ऑन द बेसिस ऑफ फ्युएल त्याचे अजून डिफरंट क्लासिफिकेशन होत असतात. ते क्लासिफिकेशन सुद्धा आपण पुढे पाहणार आहे. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ फ्युएल जे क्लासिफिकेशन त्या 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोकचे होतात त्याच्यामध्ये तुम्ही पेट्रोल यूज करत असाल तर पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन किंवा गॅस इंजिन असे त्याचे क्लासिफिकेशन होत असतात. तर आता आपण पहिल्यांदा जेव्हा पाहिलं एक्सटर्नल कंबशन इंजिन, तर तुम्हाला मी सांगितलं स्टीम इंजिनचं एक्झाम्पल तुम्हाला ह्या इमेजमध्ये दिसत असेल. की इथं स्टीम डेव्हलप होत आहे बॉयलरमध्ये. बघा इथं कोल आहे, कोलच्या साह्याने इथं काय फ्युएल म्हणून कोल यूज केलेला आहे. त्याचं कंबशन झाल्यानंतर वॉटरचं स्टीममध्ये रूपांतर होऊन नंतर ते पिस्टन मूव्ह करण्याचं काम करते आणि त्याच्या थ्रू आपण आता पाहिलेत की जुने जे ट्रेन्स होता त्या स्टीम इंजिनवरती रन व्हायच्या. तर हे स्टीम इंजिन त्याच्यामध्ये एक्सटर्नल कंबशन केलं जातं फ्युएलचं. आणि इंटरनल कंबशन टाईपचे इंजिन आपण मी आता सांगितलं तुम्ही जे आपले ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स जे आहेत ते रन करण्यासाठी ॲज अ प्राईम मूव्हर म्हणून तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, सिलेंडर असेल, पिस्टन असेल. पण याच्यामध्ये काय आहे की जो इग्निशन आहे, आता इथं तुम्हाला वरती जे टायटल म्हणजे नाव दिसते स्पार्क प्लग, तर इथं काय केलं जातं तर स्पार्क इग्निशन टाईपचे जे इंजिन्स असतील त्याच्यामध्ये स्पार्क प्लगच्या साह्याने तुम्हाला तिथं फ्युएल इग्निशनसाठी स्पार्क केला जातो. तर हे सर्व कसं होतं, सिलेंडर जो आहे तर तुम्हाला दिसेल हा जो सिलेंडर आहे ज्याच्या आतमध्ये पिस्टन आहे तर त्या सिलेंडरच्या आतमध्ये सर्व कंबशन त्या फ्युएलचं होत असतं. म्हणजे आउटसाईडला नाही, तुमच्या सिलेंडर इंजिनच्या सिलेंडरच्या आतमध्येच त्या फ्युएलचं कंबशन होऊन तुमच्या पिस्टनची मोशन होत असते. तर ते झालं इंटरनल कंबशन इंजिन. त्यानंतर इथंच तुम्हाला ते पॉइंटमध्ये लिहून दिलेलं आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन इज अ स्टीम इंजिन वेअर कंबशन ऑफ फ्युएल टेक्स प्लेस आउटसाइड ऑफ द इंजिन अँड द स्टीम दस फॉर्म इज यूज टू रन द इंजिन. आणि इंटरनल कंबशन इंजिनमध्ये कंबशन ऑफ फ्युएल टेक्स प्लेस इनसाइड द इंजिन सिलेंडर इटसेल्फ. समजले, हा मेन त्याच्यातला डिफरन्स आहे आयसी इंजिन आणि ईसी इंजिन मध्ये, की ईसी इंजिन मध्ये कंबशन आउटसाइडला होतं आणि आयसी इंजिन मध्ये कंबशन इनसाइड ऑफ द सिलेंडर. त्यानंतर रेसिप्रोकेटिंग टाईप आपण जो सांगितला त्यालाच पिस्टन इंजिन असं सुद्धा म्हणलं जातं. रेसिप्रोकेटिंग टाईप इंजिन इज ऑल्सो नोन ॲज पिस्टन इंजिन दॅट युजेस वन ऑर मोर रेसिप्रोकेटिंग पिस्टन्स टू कन्वर्ट प्रेशर इन टू रोटेटिंग मोशन. म्हणजे तर हे जे पिस्टन्स आहेत तर ह्या रेसिप्रोकेटिंग पिस्टन्स एक किंवा एकपेक्षा जास्त पिस्टन्स यूज केले जातात त्या इंजिनमध्ये. त्यानंतर म्हणजे आता पिस्टनचा जर नंबर व्हॅरी होत असेल तर सिलेंडर ऑफकोर्स पिस्टन जो आहे तो कुठे प्लेस केलेला असतो सिलेंडरमध्ये. तुम्हाला नंतर जेव्हा आपण पार्ट्स बघू डिटेलमध्ये तरी पण ह्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल की जो पिस्टन आहे तो सिलेंडरच्या आतमध्ये आहे. म्हणजेच जेवढे तुमचे पिस्टन असणार आहे तेवढेच तुमचे सिलेंडर. तर तशावरून पण टाईप्स पडतात इंजिनचे. वन सिलेंडरच्या नंबरवरून सिंगल सिलेंडर और मल्टिपल सिलेंडर टाईप इंजिन्स असे त्याचे टाईप्स पुढे पडत असतात.
त्यानंतर हे जे रेसिप्रोकेटिंग इंजिन आहे तुम्हाला मग असे सांगितलं की ज्याचे दोन टाइप्स SI इंजिन आणि CI इंजिन. SI म्हणजे काय, स्पार्क इग्निशन इंजिन, आणि CI इंजिन म्हणजे काय, कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. म्हणजेच इथं जे इग्निशन आहे ते स्पार्कच्या साहाय्याने होतं, वेअर द स्पार्क प्लग इनिशिएट्स द कंबशन. जे कंबशन साठी स्पार्क प्लगचा यूज केला जातो आणि तो स्पार्क काय करतो, फ्युएलचं कंबशन करत असतो. तर हे झालं स्पार्क इग्निशन टाइप इंजिन. आणि वेअर द एअर विदिन द सिलेंडर इज compressed, thus heating it so that the heated air ignites fuel that is injected then or earlier. म्हणजे आता हे CI इंजिन मध्ये काय, तुमचा जो सिलेंडर पार्ट आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर असते. तर वेअर द एअर विदिन द सिलेंडर इज कॉम्प्रेस्ड, तर त्या कॉम्प्रेस्ड एअरचं काय होतं, कॉम्प्रेस्ड एअर हिटेड होते. फ्युएल तुम्ही इंजेक्ट केल्यानंतर ती इंजेक्ट केलेल्या फ्युएलवर आणि कॉम्प्रेस्ड एअरचं इग्निशन होतं आणि तिथून जे कंबशन तयार होतं, तर ती हिटेड एअर, ती कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती काय होते, इग्नाइट होते, फ्युएल. आणि त्याच्यानंतर ते काय होतं, कंबशन ऑफ फ्युएल झाल्यानंतर तुमचं पिस्टन तिथं मूव्ह होत असतो. तर हे झालं कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. इथं बघा, स्पार्क इग्निशन इंजिन आणि कॉम्प्रेशन इंजिन. तुम्हाला मी आता हे पॉइंट जे सांगतेय जवळपास सेम सेमच आहे. तुम्हाला लक्षात येत असेल की स्पार्क इग्निशन मध्ये काय केलं जातं, इट इज लिक्विड फ्युएल इज ॲटोमाइज्ड, vaporized and mixed with air in correct proportion through the intake. The ignition of mixture is caused by electric spark. म्हणजे तुमचा सिलेंडर मध्ये ॲटोमाइज्ड, वेपराइज्ड आणि मिक्स्ड एअर असते, त्याच्यावरती काय केलं जातं, इलेक्ट्रिक स्पार्क इग्नाइट केला जातो विथ द हेल्प ऑफ स्पार्क प्लग. आणि कॉम्प्रेशन इग्निशन मध्ये काय केलं जातं, in this only the liquid fuel is injected in the cylinder under high pressure. म्हणजे ते सिलेंडर मध्ये ऑलरेडी कॉम्प्रेस्ड एअर आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, अंडर हाय प्रेशर लिक्विड फ्युएल काय केलं जातं, इंजेक्ट केलं जातं आणि त्यानंतर ते हिटेड एअर काय करते, आपल्या फ्युएलला इग्नाइट करण्याचं काम करते. इथं डिफरन्स दिलेला आहे तेच आहे. इथे फक्त एवढा पॉईंट ऍड होतोय की जे SI इंजिन आहे किंवा त्याला काय स्पार्क इग्निशन इंजिन जे आहेत ते मोस्टली कार्बोरेटर टाईपचे इंजिन्स असतात, ज्याच्यामध्ये तुमच्या एअरचं आणि फ्युएलचं मिक्सिंग करण्यासाठी कार्बोरेटर्स ते यूज केले जातात. आणि त्यानंतर मग तुम्हाला कार्बोरेटरमध्ये ते फ्युएलचं आणि एअरचं मिक्सचर आहे ते नंतर इंजेक्ट केलं जातं तुमच्या इंजिन सिलेंडरमध्ये. आणि जो CI इंजिन आहे म्हणजेच कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन आहे, ज्याच्यामध्ये काय, तर ते फ्युएल इंजेक्टर आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्युएल इंजेक्ट करतो इन अंडर हाय प्रेशर. इन कुठं, तर ते आपल्या सिलेंडरमध्ये ज्याच्यामध्ये ऑलरेडी कॉम्प्रेस्ड एअर असणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये कार्बोरेटर इंजिन आणि फ्युएल इंजिन असे पण टाइप्स पडतात SI इंजिनचे आणि CI इंजिनचे. म्हणजे CI इंजिन आणि SI इंजिनचे ते बेसिक टाइप्स आहेत, कार्बोरेटर इंजिन आणि फ्युएल इंजिन. कार्बोरेटर समजलं का, कार्बोरेटर इज ए मशीन किंवा or is a device which is used for mixing air and fuel. ओके, तर हे IC इंजिनचे आणखी टाइप्स पडतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता स्टेशनरी आणि मोबाईल किंवा ऑटोमॅटिक टाइप इंजिन्स. त्यानंतर त्याच्यामध्येच डिझेल आणि कार्बोरेटर टाइप इंजिन आता मी तुम्हाला सांगितले. तर जिथं डिझेल यूज केलं जातं किंवा कार्बोरेटर किंवा ड्युएल फ्युएल, म्हणजे तुम्ही गॅसेस सुद्धा आणि डिझेल सुद्धा अशा ठिकाणी यूज करत असाल तर ते इंजिन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे इंजिन्स बऱ्याच टाइपचे इंजिन आपल्याकडे आहेत. त्यानंतर हॉरिझॉन्टल टाईप असतील, व्हर्टिकल टाईप असतील किंवा लो, मीडियम आणि हाय स्पीडचे आणि सिंगल आणि मल्टिपल सिलेंडर. मी तुम्हाला मग सांगितलं की पिस्टनचे नंबर व्हॅरी झाले म्हणजे सिलेंडरचा नंबर व्हॅरी झाला. तर वन ऑर मोर सिलेंडर जर त्या इंजिनमध्ये यूज केले जात असतील तर त्याचे टाइप्स पडतात सिंगल सिलेंडर इंजिन और मल्टिपल सिलेंडर इंजिन. तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं, तर इथं स्टेशनरी किंवा मोबाईल ऑटोमोटिव्ह टाइपचे जे इंजिन आहेत त्याच्यामध्ये डिझेल इंजिन, कार्बोरेटर इंजिन आणि ड्युएल फ्युएल इंजिन्सचे त्याचे टाइप्स आहेत. तर ते आपण जरा डिटेलमध्ये बघूया. मी आता इथं प्रेझेंटेशनमध्ये त्याला ऍड केलेलं नाहीये, पण मी तुम्हाला जर हवे असेल तर त्याचे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करेन. आता जे कार्बोरेटर टाइप इंजिन आहेत, आपण आता इथं मग असे बघितलं SI इंजिन मध्ये कार्बोरेटर टाइप इंजिन इन विच the liquid fuel is atomized, vaporized and mixed with air in correct proportion before being taken to the engine cylinder. म्हणजे तुमच्या इंजिन सिलेंडर मध्ये ते इंजिन
एंटर करण्या अगोदर कार्बोरेटरचं काय काम असतं की तुमच्या एअरला वेपराइज करणं, ऑटोमाइज करणं आणि मिक्स करणं विथ फ्युएल, आणि हे मिक्सचर जे आहे ते तुमच्या इनटेक मॅनिफोल्ड मधून इंजिन मध्ये इन्सर्ट केलं जातं, आणि त्यानंतर इग्निशन ऑफ मिक्सचर रिचिंग द सिलेंडर इज कॉज्ड बाय इलेक्ट्रिक स्पार्क. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का, मी तुम्हाला एसआय इंजिन मध्ये सांगितलं होतं की कार्बोरेटर यूज केला जातो. एसआय म्हणजे काय, स्पार्क इग्निशन. स्पार्क इग्निशन म्हणजे स्पार्क प्लगच्या साह्याने तिथं इलेक्ट्रिक स्पार्क इंजेक्ट केला जातो. तर इथं मी तुम्हाला आता काय सांगितलं कार्बोरेटर टाईप इंजिन मध्ये की कार्बोरेटर इज यूज फॉर ॲटोमाइज, वेपराइज अँड मिक्सिंग ऑफ एअर. मग ते तुमच्या सिलेंडरच्या आतमध्ये मिक्सचर एंटर करण्या अगोदरच त्याला काय केलं जातं, ॲटोमाइज, वेपराइज आणि मिक्स केलं जातं विथ द फ्युएल, आणि ते टोटल मिक्सचर इनटेक मॅनिफोल्ड मधून आत एंटर केलं जातं, आणि त्यानंतर मग इग्निशन टेक्स प्लेस ड्यू टू ऑर कॉज्ड बाय इलेक्ट्रिक स्पार्क. म्हणजे इथं एक स्पार्क प्लग प्रोव्हाइड केलेला असतो ज्याच्या थ्रू काय होतं, इलेक्ट्रिक स्पार्क असतं, आणि ते त्या मिक्सचरवरती पडल्यानंतर मिक्सचरचं कंबशन होतं. समजलं. द कार्बोरेटर टाइप इंजिन इज इझिली आयडेंटिफाईड बाय द यूज ऑफ बोथ कार्बोरेटर्स अँड इलेक्ट्रिक इग्निशन सिस्टीम. आता हे कार्बोरेटर टाईपचे इंजिन कसे ओळखायचे, तर त्याच्यामध्ये कार्बोरेटर्स आणि इलेक्ट्रिकल इग्निशन सिस्टीम तिथं प्रोव्हाइड केली असते. त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हा कोणत्या टाईपचं कार्बोरेटर. तुम्ही बऱ्यापैकी बॉईज मध्ये वगैरे माहित असेल की कार्बोरेटर असतं आपल्या इंजिन मध्ये, बाईक्स मध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल, किंवा कारचे जर इंजिन कोणी पाहिलं असेल तर त्यांना माहिती असेल. तर त्या कार्बोरेटरचं काम तुम्हाला समजलं का, की फ्युएलचं आणि एअरचं मिक्सिंग करण्याचं काम कार्बोरेटरच्या सहाय्याने केलं जातं. तर त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे डिझेल इंजिनचा. तर डिझेल इंजिन मध्ये काय आहे, इन विच लिक्विड फ्युएल अलोन इज इंजेक्टेड अंडर हाय प्रेशर. तुम्हाला मग सांगितलं लिक्विड फ्युएल जे आहे ते अंडर हाय प्रेशर. तर ते कितपत, 105 kg पर स्क्वेअर सेंटीमीटरच्या प्रेशरनी. इथं तुम्हाला तेवढा डिटेलमध्ये दिलेलं नाहीये की तेवढं तुम्ही आता ते क्वांटिटी लक्षात ठेवा, पण जर तुम्हाला कोणाला हवी असेल तर नोट करू शकता. 105 kg पर स्क्वेअर सेंटीमीटरच्या प्रेशरनी फ्युएल, लिक्विड फ्युएल जे आहे ते आपल्या सिलेंडरमध्ये इंजेक्ट केलं जातं, जे काय करतं डिरेक्टली इनटू द कंबशन चेंबर विच कंटेन्स हायली कॉम्प्रेस्ड एअर. म्हणजे तुमच्या कंबशन चेंबरमध्ये ते इंजेक्ट केलं जातं डिरेक्टली, ज्याच्यामध्ये काय आहे, हायली कॉम्प्रेस्ड एअर आहे. कॉम्प्रेसिंग द एअर मेक्स इट व्हेरी हॉट सो दॅट व्हेन फाईन फ्युएल स्प्रे हिट्स द हायली हिटेड एअर. म्हणजे तुमचं कॉम्प्रेस्ड एअर आहे, तर एअर कॉम्प्रेस केल्यामुळे ती काय होते, ती हॉट होते, आणि ती हॉट एअर वरती जेव्हा फ्युएल सप्लाय केलं जातं किंवा फ्युएल स्प्रे केलं जातं तर ते काय होतं, हायली हिटेड एअर तिथे डेव्हलप होते, आणि त्यामुळे बर्निंग टेक्स प्लेस. म्हणजे तिथं मग कंबशन त्या फ्युएलचं होतं. मग बर्निंग झाल्यानंतर काय होतं की तुम्हाला नंतर तिथं मेकॅनिकल वर्कसाठी तुम्हाला, म्हणजे तुमचं पिस्टन मूव्ह होणार आहे, आणि पिस्टन मूव्ह झाल्यानंतर मेकॅनिकल वर्क तुम्हाला अवेलेबल होणार आहे. थोडक्यात काहीतरी इथं तुम्हाला फक्त फ्युएल, लिक्विड फ्युएलचं इंजेक्शन करावं लागतं, ज्याच्यामध्ये इग्निशनसाठी किंवा कंबशनसाठी स्पार्कचा उपयोग करावा लागत नाही. म्हणजे देअर इज नो रिक्वायरमेंट फॉर इग्निशन ऑफ देअर इज नो रिक्वायरमेंट ऑफ एनी स्पार्क फॉर इग्निशन. म्हणजे तुम्हाला इथं कंबशनसाठी कुठल्याही इलेक्ट्रिक स्पार्कची वगैरे गरज लागत नाही. The diesel engine has neither a carburetor nor a electrical ignition system, but on the other hand, it uses an injection system to force fuel into the cylinder. आता इथं तुम्हाला एखाद्या कार्बोरेटरची किंवा इलेक्ट्रिकल इग्निशन सिस्टमची गरज नसली तरी सुद्धा इथं जे आपण इंजेक्शन करत असतो कशाचं, फ्युएलचं, लिक्विड फ्युएल इंजेक्ट करण्यासाठी फ्युएल इंजेक्टरचा वापर इथं केला जातो. म्हणजे त्यांनी पॉइंट असा आहे की तुम्हाला डिझेल इंजिन मध्ये कार्बोरेटर किंवा इलेक्ट्रिकल इग्निशन सिस्टीमचा वापर जरी होत नसला तरी इंजेक्शन सिस्टीम तिथे प्रोव्हाइड करावी लागते, जेणेकरून तुम्हाला ते फ्युएल आहे कॉम्प्रेस्ड एअर वरती किंवा कॉम्प्रेस्ड एअरच्या एअर चेंबर मध्ये त्याला इंजेक्ट करता येईल. त्यानंतर आपण तिथं तिसरा टाईप सांगितलाय ड्युएल फ्युएल इंजिन. तर त्याच्यामध्ये इन विच बोथ द डिझेल अँड गॅसेस लाईक मिथेन और बायोगॅस. म्हणजे डिझेल आणि दोन्ही लाईक बायोगॅस असेल आर यूज टू डेव्हलप पॉवर. म्हणजे इथं कसं केलं जातं, 75% डिझेल, म्हणजे तुम्ही जर 100% डिझेल यूज करत होता डिझेल इंजिन मध्ये, पण इथं काय करायचं, 70% ऑफ डिझेल इज रिप्लेस्ड बाय ऍप्लिकेशन ऑफ गॅसेस. म्हणजे तिथं 75% डिझेलच्या ऐवजी गॅसेस तिथं आपल्याला अप्लाय करायचे आहेत. गॅसेस प्रोड्यूस इन बायोगॅस प्लांट अँड गॅसिफर्स आर कन्सिडर्ड
आयडियल फॉर द रिप्लेसमेंट ऑफ डिझेल फ्युएल. म्हणजे ह्या डिझेल फ्युएल टाईपच्या इंजिनमध्ये आता काय करायचंय तुम्हाला, फ्युएल डिझेल सोबत गॅसेस सुद्धा ऍड करायचे. तर हे बायोगॅस मधून तुम्हाला डेव्हलप झाले प्रोड्यूस झालेले जे गॅस आहेत थोडक्यात काय तुमचं बायोगॅस किंवा मिथेन, तर तो त्याच्यामध्ये डिझेल सोबत 75% रिप्लेसमेंट करून गॅस ऍड करून तुम्हाला तिथं पॉवर तुम्हाला तिथं डेव्हलप होत असते. तर हे आपण डिफरंट टाइप्स बघितले आयसी इंजिनचे. स्टेशनरी इंजिन, ऑटोमोटिव्ह इंजिन असेल, त्यानंतर आणखी तुम्हाला सांगितलं स्पार्क इग्निशन इंजिन, कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन असेल. आणखी एक टाईप असतो एअर वॉटर कूल्ड इंजिन. तर म्हणजे इंजिनची जी कुलिंग सिस्टीम आहे ती एअर कूल्ड आहे की वॉटर कूल्ड आहे याबद्दल तुम्हाला आणखी पुन्हा डिटेलमध्ये सांगितलं जाईल एक एक करत. तर आता आपण पहिले काय बघितलं इंजिन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हिट इंजिन. तर हिट इंजिन काय काम करत होतं, तुमच्या हिट एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करत होतं. हिट इंजिनचे त्यानंतर आपण टाइप्स बघितले. हिट इंजिनच्या टाइप्स मध्ये आपण पहिल्यांदा पाहिले की एक्सटर्नल कंबशनचे 2 टाइप पडतात. ते एक्सटर्नल कंबशन इंजिन आणि इंटरनल कंबशन इंजिन मध्ये कंबशन ऑफ फ्युएल टेक्स प्लेस इनसाइड ऑफ द इंजिन सिलेंडर. एक्सटर्नल कंबशन मध्ये आउटसाइड ऑफ द इंजिन सिलेंडर. ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल दिलं होतं स्टीम इंजिनचं, विच इज युज्ड फॉर रनिंग रेल्वे. त्यानंतर आयसी इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिनचे टाइप्स पडले होते रेसिप्रोकेटिंग आणि रोटरी गॅस टर्बाईन. तर ते रोटरी गॅस टर्बाईन मध्ये वॅनकेल जे होतं ते त्याच्यामध्ये ते आता सध्या यूज केले जात नाही कारण की तुम्हाला त्याची इफिशियन्सी कमी मिळू लागली. पण जे वॅनकेल टाईपचे जे इंजिन्स होते ते त्याच्याकडून आपल्याला स्मूथ मोशन आपल्याला अवेलेबल व्हायचे, जे आता होत नाही. पण त्याची इफिशियन्सी मात्र कमी असल्यामुळे ते सध्या यूज केले जात नाहीत. त्यानंतर रेसिप्रोकेटिंग टाईप, त्याच्यामध्ये एसआय इंजिन आणि सीआय इंजिन मोस्टली यूज केले जातात. ज्याच्यामध्ये सीआय इंजिनचे पण आणखी टाईप्स पडतात, 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक इंजिन, जे आपण पुढे बघणार आहे. तर आता सीआय इंजिन म्हणजेच कंबशन इग्निशन इंजिन, कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन, आणि एसआय इंजिन म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन. तर आता आपण इंजिनचं कन्स्ट्रक्शन बघणार आहे. आता कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय बघणार आहे, तर त्याचे पार्ट्स जे काय असतील ते इंजिनचे वेगवेगळे पार्ट्स काय काय असतात. तुम्हाला आतापर्यंत जी नावं सांगितली ती कोणाला काही कळालं नसेल तर पिस्टन काय आहे, सिलेंडर काय आहे, किंवा त्याच्यामध्ये फ्लायव्हील काय आहे, स्पार्क प्लग काय आहे, याच्याबद्दल आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी नोट सांगायची होती की वर्टिकल सिलेंडर जे आहेत, वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल टाईपचे सिलेंडर मी मगाशी तुम्हाला पॉईंटमध्ये सांगितलं होतं. त्याच्यामध्ये वर्टिकल सिंगल सिलेंडर जे आहेत हाय स्पीड इंजिन्स, म्हणजे आता स्पीड कशावरून ठरवलं जातं तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की त्याचे टाईप सिंगल, लो स्पीड, हाय स्पीड, मीडियम स्पीड मध्ये. तर 350 RPM पेक्षा कमी जर स्पीड असेल तर तो लो स्पीड इंजिन असेल. त्यानंतर मीडियम मध्ये 350 to 1000 RPM चं स्पीड असेल त्या इंजिन मध्ये तर ते मीडियम स्पीड इंजिन असेल. आणि हाय स्पीड मध्ये जर तुमचं 1000 RPM पेक्षा जास्त स्पीड असेल तर ते हाय स्पीडचे इंजिन्स असणार आहेत. तर इथं वर्टिकल टाईपचे सिंगल सिलेंडर आणि हाय स्पीड इंजिन्स म्हणजे तो सिलेंडर वर्टिकल आहे, त्याचबरोबर सिंगल सिलेंडर आहे आणि हाय स्पीड आहे, म्हणजेच त्याचं स्पीड किती ओव्हर 1000 RPM आहे. तर असे इंजिन्स आर जनरली यूज्ड ॲज पोर्टेबल इंजिन फॉर पंपिंग अँड इलेक्ट्रिक जनरेशन. म्हणजे तुम्हाला पंपिंगसाठी, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक जनरेशन करताचे, तर तिथं कोणत्या टाईपचा इंजिन मोस्टली यूज केला जातो, वर्टिकल सिंगल सिलेंडर हाय स्पीड इंजिन. समजलं. इट इज मोस्टली और जनरली यूज्ड ॲज पोर्टेबल इंजिन. त्यानंतर दे आर ऑल्सो यूज्ड ॲज स्टेशनरी इंजिन टू ऑपरेट पॉवर थ्रेशर, फ्लोअर मिल. म्हणजे तुमच्या फ्लोअर मिल मध्ये जे इंजिन यूज केलं जातं किंवा पॉवर थ्रेशर्स जे आपण पाहिले त्याच्यामध्ये जे इंजिन यूज केलं जातं ॲज प्राईम मूव्हर, तर ते सुद्धा वर्टिकल टाईपचं सिंगल सिलेंडर टाईपचं यूज केलं जातं. त्याचप्रमाणे हे इंजिन ॲज अ स्टेशनरी इंजिन म्हणून ते वर्क करतं. कधी, जेव्हा तुम्ही फ्लोअर मिल मध्ये वगैरे त्याला यूज करत असता. म्हणजे तिथे पोर्ट करायची गरज नाहीये तुम्हाला. त्यानंतर हॉरिझॉन्टल सिंगल सिलेंडर टाईपचे जे डिझेल इंजिन आहेत ते मोस्टली मीडियम स्पीडच्या टाईपच्या इंजिन मध्ये यूज केले जातात. म्हणजे आता तुम्हाला जे वर्टिकल टाईपचं इंजिन जे आहे ते हाय स्पीड इंजिन बरोबर यूज केले जातात, पण हॉरिझॉन्टल टाईपचे जे आहेत ते मीडियम स्पीडला, म्हणजेच 350 to 1000 RPMच्या स्पीडला हॉरिझॉन्टल टाईपचे इंजिन्स यूज केले जातात.
म्हणजे आता इथं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल म्हणजे तुम्हाला कळत नसेल तर जर सिलेंडर, आता इथं लक्ष द्या, या सिलेंडर मध्ये, ह्या डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला हे व्हर्टिकल टाईपचं सिलेंडर आहे, म्हणजे व्हर्टिकल. आणि जर हॉरिझॉन्टल सिलेंडर असेल तर तो सिलेंडर, जर अरेंजमेंट जर हॉरिझॉन्टल असेल तर तो हॉरिझॉन्टल सिलेंडर, ज्याच्यामध्ये फक्त आपण 350 to 1000 RPM स्पीड वरतीच वर्क करू शकतो. तर आता एक एक करत आपण इंजिनचे कन्स्ट्रक्शन बघूया, म्हणजे त्याचे पार्ट्स. फर्स्ट आहे सिलेंडर. आतापर्यंत खूपदा ते सिलेंडर झाले. ते सिलेंडर म्हणजे आता इकडे बघा, हा जो पोर्शन दिसतोय तो सिलेंडर आहे, ज्याच्यामध्ये पिस्टन मूव्ह होत आहे. डिफरंट टाइप्स आहे त्याच्यामध्ये, पिस्टन आहे, तुमचं सिलेंडर आहे, त्यानंतर स्पार्क प्लग, कॅम शाफ्ट आहेत, वॉल्स आहेत, वॉल आहे, एक्झॉस्ट वॉल आहे इकडे, त्यानंतर हे क्रँक शाफ्ट आहे, कनेक्टिंग रॉड आहे, हे आपण सर्व डिटेलमध्ये आता बघणार आहे. तर फर्स्ट सिलेंडर. सिलेंडर इज अ बेसिक अँड सपोर्ट पोर्शन ऑफ द इंजिन पॉवर युनिट. म्हणजे तुमच्या इंजिन युनिटचं बेसिक आणि सपोर्टिंग पोर्शन आहे सिलेंडर. तर त्याचं मेजर फंक्शन काय? इट्स मेजर फंक्शन इज टू प्रोव्हाइड स्पेस in which the piston can operate to draw in the fuel mixture or air, depending air म्हणजे इथं कसं सांगितलं, mixture or air depending upon spark ignition or कॉम्प्रेशन इग्निशन. इग्निशन असेल तर तुम्ही तिथं मिक्सचर ऑफ एअर अँड फ्युएल यूज करत असता, आणि कॉम्प्रेशन इग्निशन मध्ये ऑलरेडी कॉम्प्रेस्ड एअर तिथे सिलेंडर मध्ये असते आणि नंतर तुम्ही त्याच्यावरती फ्युएल इंजेक्ट करत असता. ओके, तर इथं याचं फंक्शन काय आहे की तुमच्या पिस्टनला मूव्ह होण्यासाठी एक स्पेस प्रोव्हाइड करणं सिलेंडरचं काम आहे, ज्याच्यामध्ये पॉइंट its major function is to provide space in which piston can operate to draw in the fuel mixture or air, compress it and allow it to expand and thus generate power. म्हणजे तुमचं पिस्टन जो आहे तो इथे ह्या सिलेंडर पोर्शन मध्ये तो होणार आहे. सिलेंडर काय करतं, तुमच्या पिस्टनला मूव्ह होण्यासाठी किंवा ऑपरेट करण्यासाठी स्पेस प्रोव्हाइड करतं. या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर हे पिस्टन आहे, पिस्टनच्या आउटसाइडला जो तुम्हाला दिसतोय तो सिलेंडर पार्ट आहे. आता सिलेंडरचे पण पार्ट्स होतात. सिलेंडरचा जो टॉपचा पार्ट आहे किंवा इकडे तुम्हाला दिसेल की हा इथं दिलेला आहे सिलेंडर हेड. तर सिलेंडर हेड इट इज पार्ट ऑफ सिलेंडर. तर याचं काय काम आहे, सिलेंडर हेड आर डिझाईन टू विथस्टँड फायरिंग प्रेशर अँड हीट ऑफ कंबशन. म्हणजे this design must provide opening for valves, spark plugs and injection nozzles etc. म्हणजे जे सिलेंडरचा वरचा पोर्शन आहे तर त्याला सिलेंडर हेड म्हणलं जातं. आणि सिलेंडर हेड काय तर पूर्ण सिलेंडर हेड तर तुमचे बॉल्स असतील किंवा इंजेक्ट नोझल असेल किंवा तुमचं स्पार्क प्लग असेल तर ह्या सर्व अरेंजमेंटसाठी किंवा ह्या पार्ट्ससाठी ओपनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम सिलेंडर हेड करतं. त्यानंतर हे सिलेंडर कशापासून बनले जातात, मटेरियल यूज फॉर सिलेंडर, हाय ग्रेड कास्ट आयर्न यूज केलं जातं सिलेंडर बनवण्यासाठी. इन सम केसेस टू गिव्ह ग्रेटर स्ट्रेंथ अँड विअर रेजिस्टन्स विथ लेस स्पीड. म्हणजे तुम्हाला चांगली स्ट्रेंथ हवी असेल, विअर रेजिस्टन्स म्हणजे तुमचा सिलेंडर लवकर खराब होता का म्हणे यासाठी, आणि त्याचप्रमाणे तुमचा सिलेंडर थोडा वेट त्याचं लेस असेल तर त्यावेळी काय केलं जातं, तुमच्या कास्ट आयर्न मध्ये क्रोमियम, निकेल आणि मॉलिब्डेनम यूज केलं जातं. तर हे सिलेंडर आहे. सिलेंडर काय करतं, तुमच्या पिस्टनसाठी स्पेस प्रोव्हाइड करतं. सिलेंडरचा जो अप्पर पोर्शन आहे त्याला सिलेंडर हेड म्हणलं जातं, विच इज प्रोव्हाइडेड ओपनिंग फॉर वॉल्स. त्यानंतर तुमचे इंटर नोझल असेल किंवा स्पार्क प्लग असेल तर त्यासाठी ओपनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम, ओपनिंग आपल्याला सिलेंडर हेडवरती प्रोव्हाइड केलेले असतात. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे पिस्टन. सिलेंडरच्या आतमध्ये पिस्टन होतं. सिलेंडरचं वर्क सांगितलं होतं, इट इज प्रोव्हाइड स्पेस फॉर पिस्टन. तर आता हे पिस्टन म्हणजे काय, द पिस्टन ऑफ अन इंजिन इज द फर्स्ट पार्ट टू बिगिन मूवमेंट अँड टू ट्रान्समिट पॉवर टू द क्रँकशाफ्ट ॲज अ रिझल्ट ऑफ द प्रेशर अँड एनर्जी जनरेटेड बाय द कंबशन ऑफ फ्युएल. म्हणजे पिस्टन काय आहे,
तुमची जी मुवमेंट होत असते म्हणजे मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असताना जी पहिली मुवमेंट होते ती पहिले पिस्टनची होते. म्हणजे जेव्हा तुमचं कंबशन झालेलं आहे तिथं आणि कंबशन झाल्यानंतर ते काय करतं, ते एअर एक्सपान्शन झाल्यानंतर पिस्टनला मूव्ह करते. म्हणजे पहिली मुवमेंट होते ती पिस्टनची होते. तर हे पिस्टन काय करतं, मग नंतर पिस्टन कुठं जोडलेलं असतं, क्रँकशाफ्टला. इथं पिस्टनच्या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल, हे वरचा जो पोर्शन आहे पूर्ण ह्याला पिस्टन म्हणतात. आणि पिस्टनला जो लास्ट लोअर एंडला पिस्टन कशावरती जोडलेला आहे, कनेक्टिंग रॉड वरती पिस्टन जोडलेला आहे. म्हणजे तुम्हाला हा जो वरचा पोर्शन दिसतोय तो पिस्टन आहे. त्यानंतर आपण मगाशी बघितलेलं की हे पिस्टन कुठं मूव्ह करत होतं, सिलेंडर मध्ये. तर हे पिस्टन काय करतं, जेव्हा इग्निशन होत असते किंवा एअर काय करते, पिस्टनला लोअर साईडला पुश करते आणि हे पिस्टन कनेक्ट केलेलं असतं क्रँकशाफ्ट. तुम्हाला पुढे लक्षात येईल ते. तर हे पिस्टन क्रँकशाफ्टला कनेक्ट केलेलं असतं आणि ते कनेक्टिंग रॉडच्या साह्याने कनेक्ट केलेलं असतं. आणि जेव्हा पिस्टन मूव्ह होतो तर ती काय करते, जी आपल्याला ती पॉवर मिळालेली आहे ती क्रँकशाफ्टला ट्रान्समिट करते आणि क्रँकशाफ्ट मूव्ह झाल्यानंतर तुमचा फ्लायव्हील मूव्ह होत असतो. तर त्यानंतर मग तुम्हाला मेकॅनिकल वर्क करायला जे तुम्हाला तिथं मेकॅनिकल एनर्जी डेव्हलप होते. तर इथं द पिस्टन इज closed at one end and open at another end to permit direct attachment of the connecting rod and its free action. म्हणजे हे जे पिस्टन आहे तुम्हाला आता डायग्राम मध्ये तर दिसणार नाही, 3D आपल्या डायग्राम असेल तर तुम्हाला लक्षात येईल की पिस्टनचा जो वरचा पोर्शन आहे तो क्लोज असतो आणि जो बॉटम पोर्शन जो आहे तो ओपन असतो. तर हे कशासाठी, तर तुमची कनेक्टिंग रॉड, आता हे कनेक्टिंग रॉड म्हणजे नेमकं कुठं, तर हे तुम्हाला दिसेल की पिस्टनला खाली जो हा पार्ट आहे इथून इथपर्यंत हा पूर्ण पार्ट कनेक्टिंग रॉड आहे आणि ह्या कनेक्टिंग रॉडच्या साह्याने इकडं क्रँकशाफ्टला अटॅच केलेलं असतं तुमचं पिस्टन. तुम्हाला पुढे लक्षात येईल ते. तर हे पिस्टन कनेक्टिंग रॉडला जोडण्यासाठी हा जो बॉटम एरिया आहे तो ओपन असतो आणि पिस्टनचा जो टॉपचा एरिया आहे तो काय असतो, क्लोज्ड असतो. त्याच्यावरती काय होणार आहे, प्रेशर क्रिएट झाल्यानंतर ते पिस्टनला मूव्ह करत असतं. ओके, तर आता हे पिस्टन कशा पासून बनवले जातात, पिस्टन साठी कोणतं मटेरियल यूज केलं जातं, ग्रे कास्ट आयर्न, त्याचबरोबर कास्ट स्टील आणि अल्युमिनियम अलॉय. However, the modern trend is used only aluminum alloy piston in the tractor engine. तर मोस्टली सध्या काय केलं जातं, अल्युमिनियम अलॉयचे पिस्टन मोस्टली इथं यूज केले जातात. तर आपण आता बघितलं पिस्टन, हे पिस्टन मटेरियल आपण कसं सिलेक्ट करतो, तर ते पिस्टन स्ट्रॉंग असलं पाहिजे, लाईट वेट असलं पाहिजे, त्याच्यानंतर हीट ते प्रॉपरली कंडक्ट करायला पाहिजे त्याने किंवा क्विकली हीट कंडक्ट करायला पाहिजे. अशा पद्धतीनं ते आपण मटेरियल यूज केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ते मटेरियल स्लाइटली एक्सपांड होण्यासाठी ते काय म्हणलं पाहिजे त्याला, स्लाइटली एक्सपांड व्हायला पाहिजे. त्याचबरोबर विअर रेजिस्टर केलं पाहिजे त्यांनी. इथं सुद्धा आपण सांगू शकतो विअर रेजिस्टर असला पाहिजे. त्याचप्रमाणे कॉस्ट सुद्धा याची लो असली पाहिजे. तर हे जे आपण कास्ट आयर्न यूज करतोय किंवा अल्युमिनियम अलॉय जे मी म्हटलं ते जास्त ट्रेंड काय आहे, तर हे सर्व क्वालिटीज अल्युमिनियम अलॉयच्या पिस्टन वरती आपल्याला मिळतात. त्यामुळे अल्युमिनियम अलॉय पिस्टन्स युज्ड फॉर हाय स्पीड इंजिन्स आर इलेक्ट्रोप्लेटेड विथ मेटल ऑफ कॅडमियम. म्हणजे जे अल्युमिनियम अलॉयचे पिस्टन जे आहेत ते मोस्टली हाय स्पीड इंजिन मध्ये, हाय स्पीड म्हणजे ओव्हर 1000 RPM स्पीड असेल तर हाय स्पीड इंजिन मध्ये अल्युमिनियम अलॉयचे पिस्टन यूज केले जातात. तर जे इलेक्ट्रोप्लेटेड विथ कॅडमियम टीननी ते इलेक्ट्रोप्लेट केलेले असतात. त्यानंतर पिस्टनचा जो पिस्टन आपण जे बघितलं तर ते पिस्टनचा जो वरचा पार्ट आहे त्याला पिस्टन क्राऊन असं म्हणलं जातं. हा जो पार्ट आहे त्याला पिस्टन क्राऊन असं म्हणलं जातं आणि जो बॉटमचा पार्ट आहे त्याला पिस्टन स्कर्ट असं म्हटलं जातं. लक्षात आलं, हे पिस्टन क्राऊन आहे, त्यानंतर हे पिस्टन स्कर्ट आहे. तर टू टेक केअर ऑफ ग्रेटर एक्सपान्शन, द हाय टेम्परेचर clearance between the piston and cylinder is larger at the top than the bottom. It is the diameter of piston is slightly smaller at the top. आता इथं आणखी एक पॉइंट लक्षात घ्या की आपल्याला तुमच्या सिलेंडर पासून पिस्टन पर्यंतचा जो क्लिअरन्स आहे तो प्रॉपरली मेंटेन केलेला असला पाहिजे. तर हे कसं मेंटेन करता येतं, तर तुमचा सिलेंडर इज क्लिअरन्स जर जास्त असेल कुठे, टॉप साईडला, आणि बॉटम साईडला तो
सॉरी उलट झालं. इट इज लार्जर ॲट टॉप दॅन बॉटम. म्हणजे तुमचा पिस्टन जो आहे त्याचा सिलेंडर बरोबरचा क्लिअरन्स टॉपला लार्ज असला पाहिजे दॅन बॉटम. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर डायमीटर जो आहे तुमच्या पिस्टन क्राऊनचा डायमीटर आहे तो स्लाइटली स्मॉल असला पाहिजे ॲट द टॉप. म्हणजेच टॉप म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, हे पिस्टन क्राऊन आहे, तर पिस्टन क्राऊनच्या ठिकाणी डायमीटर थोडा स्मॉल असला पाहिजे आणि पिस्टन स्कर्टच्या साईडला डायमीटर जास्त असला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला इथे लक्षात येईल की क्लिअरन्स कसा मेंटेन करता येतोय. जो टॉपला आहे तो क्लिअरन्स ग्रेटर असला पाहिजे आणि बॉटमला क्लिअरन्स कमी असला पाहिजे. तर त्यासाठी आपण डायमीटर ऑफ पिस्टन स्मॉलर असला पाहिजे ॲट द. त्यानंतर आता हे पिस्टन जे आपण पाहिलं, आता ह्या पिस्टनच्या डायग्राममध्ये तुम्हाला इतर जे दिसतील ग्रूव्ज आहेत आणि त्या ग्रूव्जमध्ये काही रिंग्स पण बसवलेल्या आहेत. तर त्या रिंग्स, तर त्याला म्हणायचं पिस्टन रिंग्स. आता आपण पिस्टन रिंग्स म्हणजे काय ते बघूया. पिस्टन रिंग्स जे आहेत तर त्याचं फंक्शन काय आहे, टू रिटेन कॉम्प्रेशन, त्यानंतर रिड्यूस द सिलेंडर बॉल अँड पिस्टन बॉल कॉन्टॅक्ट एरिया टू मिनिमम, दस रिड्युसिंग फ्रिक्शन लॉसेस अँड एक्सेसिव्ह विअर. आता हे जे पिस्टन रिंग्स आहेत ते काय करतात, तर तुमचं कॉम्प्रेशन जे आहे ते रिटेन करण्याचं काम केलं जातं. त्याचप्रमाणे तुमच्या सिलेंडर वॉल पासून पिस्टन वॉल पर्यंतचा जो कॉन्टॅक्ट एरिया आहे त्याला मिनिमम ठेवण्याचं काम पिस्टन रिंगच्या सहाय्याने केलं जातं. आणि तो कॉन्टॅक्ट जर तुमचा एरिया मेंटेन राहिला तर तुमचे होणार नाही. फ्रिक्शन कशा बिटवीन होऊ शकतं, तर तुमचं सिलेंडर आणि पिस्टनच्या बॉलच्या बिटवीन फ्रिक्शन होऊ शकतं. तर ते फ्रिक्शन लॉसेस रिड्यूस करण्यासाठी, आणि जर फ्रिक्शन जर होत असेल तर तिथं विअरिंग सुद्धा होऊ शकतं, म्हणजे तिथं खराब होण्याची शक्यता असते. तर हे अवॉइड करण्यासाठी आणि एक्सेसिव्ह विअर अवॉइड करण्यासाठी पिस्टन रिंग्स प्रोव्हाइड केले असतात. लक्षात येतील पिस्टन रिंग्स त्या ग्रूव्ज मध्ये बसवलेले आहेत. म्हणजे तुमच्या सिलेंडरच्या हे जे सिलेंडरचा जो आउट काय म्हणता येईल त्याला, आउटर सरफेस आहे त्याच्यापासून थोडंसं ते आउटसाइडला आहे, लक्षात येईल. तर ते क्लिअरन्स मेंटेन करण्यासाठी उपयोग होतो. त्याचप्रमाणे इट इज यूज टू कंट्रोल द लुब्रिकेटिंग ऑइल सिलेंडर लुब्रिकेशन. त्याचप्रमाणे काय करतं, तुमच्या सिलेंडरचं लुब्रिकेशनसाठी सुद्धा ह्या ग्रूव्सचा किंवा ह्या पिस्टन रिंग्सचा उपयोग होत असतो. आणखी चौथा पॉईंट काय आहे, ट्रान्समिशन ऑफ हीट अवे फ्रॉम द पिस्टन अँड फ्रॉम द सिलेंडर वॉल्स. म्हणजे जी हीट ट्रान्समिट होणार आहे तर ती तुमच्या पिस्टन पासून आणि सिलेंडर वॉल्स पासून बाजूला ठेवण्याचं काम, अवे फ्रॉम द पिस्टन अँड सिलेंडर वॉल्स फ्रॉम द पिस्टन रिंग्स. म्हणजे इट प्रोव्हाइड पाथ फॉर हीट फ्लो फ्रॉम द पिस्टन टू द सिलेंडर वॉल्स. म्हणजे हीट फ्लो जी होणार आहे ती त्याच्यासाठी एक पाथ प्रोव्हाइड करण्याचं काम पिस्टन रिंगच्या सहाय्याने केलं जातं. आता हे पिस्टन रिंग्स कशापासून बनवले जातात, पिस्टन रिंग तुम्हाला इथं मगाशी दाखवलं होतं, इथं ग्रूव्ज तुम्हाला दिसतील. हा जो पिस्टनचा वरचा पार्ट आहे पिस्टन क्राऊन, पिस्टन क्राऊनच्या पार्ट वरती पिस्टन ग्रूव्ज आहेत आणि त्या ग्रूव्ज मध्ये हे आपले रिंग्स ज्या आहेत तर ते त्याच्यामध्ये बसवले जातात. तर ह्या पिस्टन रिंगचे पण आणखी दोन टाइप्स पडतात, ज्याच्यामध्ये कॉम्प्रेशन रिंग असेल किंवा ऑइल रिंग असेल. तर ते आपण आणखी पुढे बघणार आहोत. इथं खाली जी डायग्राम दिसते त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला. तर हे कॉम्प्रेशन रिंग्स आहेत आणि त्यानंतर ऑइल कंट्रोल रिंग्स आहेत. मोस्टली 3 or 5 रिंग इथे यूज केले जातात आपल्या पिस्टन मध्ये. तर ती ऑलवेज कॉम्प्रेशन रिंग असते आणि बॉटमची जी आहे ती ऑइल कंट्रोल रिंग असते. त्यानंतर हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय तर त्याच्या थ्रू काय केलं जातं, हा जो होल टाइप दिसतोय पोर्शन, तर तिथं ते कनेक्टिंग रॉड असतो तो तुमचा पिस्टनला कनेक्ट केला जातो, तो खाली क्रँक शाफ्टला कनेक्ट केलेला असतो. तर हे स्प्रिंग्स आपण बघत होतो कशापासून बनवले जातात, तर इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न ऑन तर हे आपण पाहिले पिस्टन रिंग. आपण पहिल्यांदा सिलेंडर पाहिलं, त्यानंतर पिस्टन मध्ये पिस्टन रिंग्स पाहिले. पिस्टन रिंग्सचे आणखी दोन टाईप पडतात, ऑइल रिंग्स आणि कॉम्प्रेशन रिंग्स. आता हे जे ऑइल रिंग्स आहेत, ऑइल रिंग्स आर ग्रूव्ड ऑर स्लॉटेड and are located either in the lowest groove
above the piston pin or in a groove near the piston skirt. म्हणजे तुम्हाला सांगितलं ऑइल रिंग्स कुठे बॉटम साईडला, म्हणजेच ह्यांनी काय सांगितलं थोडक्यात की तुमच्या ग्रूव्ज लोएस्ट ग्रूव्ज मध्ये किंवा नियर टू द पिस्टन स्कर्ट, तर त्या ग्रूव्ज मध्ये ऑइल रिंग प्रोव्हाइड केली जाते. तर तीच फंक्शन म्हणजे ह्या ऑइल रिंगचं फंक्शन काय आहे, इट इज यूज टू कंट्रोल द distribution of lubricating oil to the cylinder and piston surface in order to prevent unnecessary or excessive oil consumption ion. म्हणजे जे अननेसेसरी आणि एक्सेसिव्ह ऑइल्स पासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय केलं जातं, तर लुब्रिकेशन ऑइलचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन केलं जातं कुठं, सिलेंडर आणि पिस्टनच्या सरफेसवरती विथ द हेल्प ऑफ ऑइल रिंग्स. म्हणजे ऑइल रिंग्सचं काय काम आहे, तर ते एक्सेसिव्ह ऑइल कन्झम्पशन जे आहे ते त्याला कंट्रोल करण्याचं काम ऑइल रिंगच्या सहाय्याने केलं जातं. यालाच ऑइल कंट्रोल रिंग्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर कॉम्प्रेशन रिंग्स. आता हे कॉम्प्रेशन रिंग्सचं काय यूज आहे, आर युजली प्लेन वन पीस रिंग अँड आर ऑलवेज प्लेस्ड इन ग्रूव्ज नियरेस्ट द पिस्टन हेड. म्हणजे तुमच्या पिस्टन हेडच्या नियरेस्ट पार्टला, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की हे टॉपला कॉम्प्रेशन रिंग्स प्रोव्हाइड केलेल्या असतात. तर हे प्लेन पीस आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की हे जे ऑइल रिंग्स जे आहेत बॉटमला सांगितले मी तुम्हाला की विथ ज्या नियर टू द आपल्या पिस्टन स्कर्टच्या नियर असतात. तर त्या बघा इकडे ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल ह्या इमेजमध्ये की त्याला थोडंसं असं ग्रूव्ज टाईप अरेंजमेंट आहे. तर ते जो आपला कॉम्प्रेशन रिंग आहे ती प्लेन आहे आणि इथं जी आपली ऑइल रिंग जी आहे ऑइल कंट्रोल रिंग, तर त्याच्यामध्ये थोडेफार ग्रूव्ज तिथं आपल्याला लक्षात येतील. तर पिस्टन रिंग्स गॅप अबाउट 1 mm टू 200 mm. म्हणजे आता हे पिस्टन रिंग मध्ये जे तुम्हाला गॅप दिसत आहेत का, कुठलीच रिंग अशी कम्प्लीट नाहीये. तर ह्या ज्या कॉम्प्रेशन रिंग्स आहेत तर त्याच्या जो मधला गॅप आहे तो 1 mm टू 1 mm पर 200 mm डायमीटर. जर तुमची 200 mm डायमीटरची रिंग असेल तर तिथे 1 mm चा गॅप असायला पाहिजे. तर इथं हे आपण बघितलं पिस्टन रिंग्स. त्यानंतर आपण आता बघणार आहे, आता ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सिलेंडर पिस्टन आणि पिस्टन रिंग्स तिथं दिसून येतील. हा जो सिलेंडर आहे त्याच्यामध्ये सिलेंडर हेड मध्ये तुम्हाला सांगितलेलं मग अशी काय काय, तर सिलेंडर हेडचं काय काम असतं की इट प्रोव्हाइड स्पेस फॉर ओपनिंग्स फॉर वॉल्स, तुमचं इंजेक्टर किंवा स्पार्क प्लग, आणि त्यानंतर काय स्पार्क प्लग साठी किंवा इंजेक्शन नोझल्ससाठी तिथं ओपनिंग्स प्रोव्हाइड केलेले असतात. आणि त्यानंतर हे खाली पिस्टन सांगितलेलं आहे, पिस्टन कशावरती कनेक्ट केलेलं आहे, क्रँकशाफ्टला, आणि क्रँकशाफ्टचे ते कशाने कनेक्ट केलेलं आहे, कनेक्टिंग रॉडच्या साह्याने. त्याचबरोबर पिस्टनचे दोन पार्ट, ज्याच्यामध्ये टॉप पार्ट जो आहे तो पिस्टन क्राउन आहे, बॉटम पार्ट आहे तो पिस्टन स्कर्ट आहे. त्याचप्रमाणे सांगितलं होतं पिस्टन ओपन असतं ऍट द बॉटम साईड, त्यानंतर क्लोज असतं ऍट द टॉप साईड. त्याच्यानंतर पिस्टनवरती जे ग्रूव्ज आहेत तर त्याच्यामध्ये रिंग्स प्रोव्हाइड केले असतात. तर त्याचे पण आपण दोन टाइप्स बघितले. एक आहे पिस्टनचा कॉम्प्रेशन रिंग आणि त्यानंतर दुसरं आहे ऑइल कंट्रोल रिंग. ऑइल कंट्रोल रिंग आणि कॉम्प्रेशन रिंग्स आपण बघितले. आता त्याच्यानंतर पिस्टन पिन. तर पिस्टन पिनचं काय काम आहे, पिस्टन पिन द कनेक्टिंग रॉड इज कनेक्टेड टू द पिस्टन थ्रू द पिस्टन पिन. म्हणजे तुम्हाला मग असे सांगितलं कनेक्टिंग रॉडच्या साह्याने काय केलंय, पिस्टनला कुठं क्रँकशाफ्टशी कनेक्ट केलेलं आहे, पण तो कनेक्टिंग रॉड पिस्टन पिनच्या साह्याने पिस्टनशी कनेक्ट केलेला असतो. इथं ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल पिस्टनच्या मध्ये जो होल तुम्हाला मग असे सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये कनेक्टिंग रॉडला कनेक्ट करण्यासाठी पिस्टन पिनचा यूज करतात. पिस्टन पिन कशापासून बनलेली असते, इट इज मेड अप ऑफ हार्डन अलॉय स्टील विथ प्रिसिजन फिनिश. म्हणजे तुमचं हे जो पिस्टन पिन आहे तो असं स्मूथ सरफेस त्याचा दिसतोय का, तर त्याचं फिनिशिंग असं स्मूथली असेल तर अशा टाईपचा आणि हार्डन अलॉय स्टील पासून बनलेला पिस्टन पिन यूज केला जातो. देर आर डिफरंट मेथड्स टू कनेक्ट द पिस्टन टू द कनेक्टिंग रॉड. वेगवेगळे मेथड्स आहेत, पण इथं आपण आता पाहिलं पिस्टन पिनचं कनेक्शन त्याच्यामध्ये वेगवेगळे. आता इथं पिस्टन पिनच्या बोथ साईडला तुम्हाला रिंग्स दिसतील, तर ते क्लिअरन्स मेंटेन करण्यासाठी बुशिंग ॲज लाईक बुशिंग ते तिथं यूज केलं जातं पिस्टन पिन. आणि पिस्टन पिन काय करतं, कनेक्टिंग रॉडला आपल्या पिस्टन बरोबर कनेक्ट करण्याचं काम करतं. तर आता आपण कनेक्टिंग रॉड म्हणजे काय बघूया. तर कनेक्टिंग रॉड दिस इज अ कनेक्शन बिटवीन द पिस्टन अँड क्रँक शाफ्ट.
म्हणजे तुम्हाला मग असं सांगितलं, पिस्टनला क्रँकशाफ्टला कनेक्ट करण्याचं काम कनेक्टिंग रॉडच्या सहाय्याने केलं जातं. इट इज अटॅच टू पिस्टन ॲट वन एंड अँड अदर एंड इज अटॅच टू क्रँकशाफ्ट. आता हा जो कनेक्टिंग रॉड आहे, तर बघा कनेक्टिंग रॉडचा जो वरचा पोर्शन आहे, तर तो म्हणजे वन एंड इज कनेक्टेड टू द पिस्टन अँड अदर एज इज कनेक्टेड टू द क्रँकशाफ्ट. हा जो बिग एंड दिसतोय बिग होलवाला, तर तो बिग एंड जो आहे तो क्रँकशाफ्टला कनेक्ट केलेला असतो आणि स्मॉल एंड जो आहे तो पिस्टनला कनेक्ट केलेला असतो. तर ते कशाच्या सहाय्याने, आपण या अगोदरच जो पार्ट बघितला पिस्टन पिन, त्याच्या सहाय्याने तो पिस्टनशी कनेक्ट केलेला असतो. The end connecting the piston is known as small end and the other end is known as big end. म्हणजे मग अशा तुम्हाला सांगितलं, पिस्टनला कनेक्ट केलेला एंड असतो स्मॉल एंड आणि क्रँकशाफ्टला कनेक्ट केलेला एंड असतो बिग एंड. द बिग एंड हॅज टू हॉल्स of a bearings bolted together. The connecting rod is made up of drop steel and the section is of the I-beam, oval, round, square or rectangular. म्हणजेच त्यांनी असं सांगितलेलं आहे की सेक्शन जो आहे तो I-beam, ओव्हल किंवा राऊंड, स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर टाईपचे सेक्शन तिथं यूज केले जातात. म्हणजे कनेक्टिंग रॉड having I-beam or oval, round, square or rectangular type section. The small end bearings is split into two shells. Small end ला bearings प्रोव्हाइड केलेले असतात, जे आपण पिस्टन पिनच्या सहाय्याने पिस्टनला कनेक्ट करत असतो. त्याचप्रमाणे हे कशापासून बनवलेलं असं सांगितलं की ड्रॉप स्टील पासून कनेक्टिंग रॉड बनवले जातात. कळाले तुम्हाला हे कनेक्टिंग रॉडचं काय काम आहे? कनेक्टिंग रॉड पिस्टनला क्रँकशाफ्टशी कनेक्ट करण्याचं काम करतं, ज्याचे दोन पार्ट्स आहेत. एक आहे जो फर्स्ट एंड आहे किंवा स्मॉल एंड आहे तो पिस्टनला कनेक्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ पिस्टन पिन, आणि जो बिग एंड आहे तो कनेक्ट केला जातो क्रँकशाफ्टला. आता हा जो टॉपचा म्हणजे स्मॉल एंड साठी जी डायग्राम आहे, स्मॉल एंड मध्ये आता तुम्हाला ही डायग्राम आहे शॉर्ट आर्म कनेक्टिंग रॉड, म्हणजे स्मॉल एंड जो पिस्टनला कनेक्ट केला जातो, तर त्याच्यामध्ये हे वेगवेगळे बिअरिंग्स प्रोव्हाइड करून निडल स्लीव बिअरिंग्स, आणि त्याच्या आतमध्ये गजन पिन. गजन पिन म्हणजेच पिस्टन पिन, कन्फ्युजन करून घेऊ नका. गजन पिन म्हणजेच पिस्टन पिन किंवा रिस्ट पिन. तर ही इथे प्लेस केली जाते कनेक्टिंग रॉडच्या आतमध्ये, आणि तुम्हाला हे कुठं कनेक्ट करतात मग? पिस्टनला. इथं लक्षात येईल तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये. हा जो कनेक्टिंग रॉड आहे तर त्याच्यामध्ये हा जो आपण पिस्टनच्या तिथं होल पाहिला होता, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, कनेक्टिंग रॉड फिक्स करतोय. कनेक्टिंग रॉड फिक्स करताना आपण काय करतोय, त्याच्यामध्ये पिस्टन पिन ऍड करतोय. पिस्टन पिन त्यालाच गजन पिन किंवा रिस्ट पिन असं म्हटलं जातं. लक्षात येते? त्यानंतर क्रँकशाफ्ट. तर आपण नेक्स्ट पॉईंट बघतो. आतापर्यंत क्रँकशाफ्टचं नाव कुठं कुठं आलं की आपण बघितलं कनेक्टिंग रॉड काय करत होतं, पिस्टनला क्रँकशाफ्ट बरोबर कनेक्ट करण्याचं काम करते. तर हे क्रँकशाफ्ट म्हणजे काय? This is connected to the piston through the connecting rod and converts the linear motion of piston into the rotational motion of flywheel. म्हणजे हे कनेक्ट केलेलं असतं पिस्टन सोबत विथ द हेल्प ऑफ कनेक्टिंग रॉड, आणि याचं काय काम आहे? कन्वर्ट्स द लिनियर मोशन ऑफ पिस्टन इनटू द रोटेशनल मोशन. आता इकडे बघा, हे जे क्रँकशाफ्ट आहे, क्रँकशाफ्ट वरती पिस्टन दिसतात सर्वांना, मल्टिपल पिस्टन्स आहेत इथं. तर हे क्रँकशाफ्ट वरती पिस्टन कनेक्ट केलेले आहेत. कशाच्या सहाय्याने? कनेक्टिंग रॉडच्या सहाय्याने. इकडे बघा, हे पिस्टन कनेक्टिंग रॉडच्या सहाय्याने क्रँकशाफ्ट वरती प्रोव्हाइड केले आहेत. पिस्टनची मोशन कशी होते? अप डाऊन. तर ही लिनियर मोशन आहे, आणि ह्या लिनियर मोशनचं रोटरी मोशन मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये कन्वर्जन करण्याचं काम या क्रँकशाफ्टच्या सहाय्याने केलं जातं. म्हणजे जसा पिस्टन तुमचा रेसिप्रोकेट होतो किंवा अप डाऊन त्याची मोशन होत असते, त्यावेळी काय होतं, हे क्रँकशाफ्ट रोटरी मोशन मध्ये मूव्ह करत असतं. हे असं, आणि जेव्हा हे रोटरी मोशन डेव्हलप होते ती फ्लायव्हीलला ट्रान्समिट केली जाते. लक्षात आलं? तुमचा जो पिस्टन आहे तो असा अप डाऊन मोशन मध्ये, लिनियर मोशन मध्ये मूव्ह होत असतो, तर त्या लिनियर मोशनचं रोटेशनल मोशन मध्ये कन्वर्जन करण्याचं काम या क्रँकशाफ्टच्या सहाय्याने केलं जातं. The generals of the crankshaft are supported on main bearings housed in the crankcase. Counterweights and the flywheel bolted to the crankshaft help in the smooth running of engine. म्हणजे इथं फ्लायव्हील्स किंवा काउंटर वेट्स
प्रोव्हाइड केलेले असतात क्रँकशाफ्टला, कारण की तुमचं इंजिनचं स्मूथ रनिंग होण्यासाठी. आता हे फ्लायव्हील्स इथं काय यूज केले असते, तर फ्लायव्हील्सचं पण पुढे तुम्हाला यूज लक्षात येईल. पण आता क्रँकशाफ्ट समजलं का तुम्हाला? क्रँकशाफ्ट इज ए पार्ट विच इज कनेक्टेड टू द पिस्टन विथ द हेल्प ऑफ कनेक्टिंग रॉड, आणि ते काय करतं, इट कन्वर्ट्स और इट गिव्स रोटेशन मोशन फ्रॉम कुठून, तर तुमच्याकडे जी पिस्टन कडून लिनियर मोशन तुम्हाला मिळालेली आहे ती काय करतात, क्रँकशाफ्ट रोटेशन मोशन मध्ये कन्वर्ट करण्याचं काम क्रँकशाफ्टच्या सहाय्याने केलं जातं. थोडक्यात क्रँकशाफ्ट इज सब्जेक्टेड टू बेंडिंग ॲज वेल ॲज ट्विस्टिंग फ्रॉम द कनेक्टिंग रॉड. म्हणजे आता हे तुम्हाला जेव्हा वर्क करताना कळेल की हे कसे मोशन होत असते, आणि त्याच्यामध्ये बेंडिंग अँड ट्विस्टिंग म्हणजे जसं लिनियर मोशन मध्ये पिस्टन जसं मूव्ह होईल तसं हे क्रँकशाफ्ट ट्विस्ट होत असतं, म्हणजे रोटेट होत असतं. तर इट मस्ट बी स्ट्रॉंग इनफ टू विथस्टँड ऑल द फोर्सेस, आणि हे क्रँकशाफ्ट इतकं स्ट्रॉंग असलं पाहिजे की ऑल द फोर्सेस त्यांनी विथस्टँड केले पाहिजे, कारण की पिस्टनची जी मोशन त्याला मिळणार आहे त्याचंच रोटेशनल मोशन मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम क्रँकशाफ्ट करत असतं. त्यामुळे ते इट शुड बी strong enough. In order to relieve loads all on the main bearings, especially the single cylinder engine, counterweights are added to the crankshaft. तर हे counterweights का प्रोव्हाइड केले जातात, तर मेन बिअरिंग्स वरचे लोड्स जे आहेत तर ते रिलीव्ह करण्यासाठी काउंटरवेट्स तुमच्या क्रँकशाफ्टच्या वन एंडला प्रोव्हाइड केले जातात. मोस्ट ऑफ द मॉडर्न इंजिन आर इक्विप्ड विथ वन पीस क्रँकशाफ्ट फ्रॉम कार्बन स्टील और कास्ट आयर्न और क्रोम निकेल आयर्न. म्हणजे हे जे क्रँकशाफ्ट आहेत ते मोस्टली मॉडर्न इंजिन मध्ये कार्बन स्टील किंवा कास्ट आयर्न और क्रोम निकेल आयर्न पासून बनलेले क्रँकशाफ्ट यूज केले जातात. त्याचप्रमाणे क्रँकपिन्स अँड जर्नल्स आर फाइनली फिनिश्ड फॉर स्मूथ ऑपरेशन. द मेन फंक्शन ऑफ क्रँकशाफ्ट इज टू मेक द इंजिन पॉवर अवेलेबल फॉर युजफुल वर्क. आता हे जे मी मगाशी पॉईंट सांगितलं, क्रँकपिन्स असतील किंवा जर्नल्स जे असतील ते फाइनली फिनिश केलेले असले पाहिजेत किंवा स्मूथ असले पाहिजेत. बिअरिंग्स म्हणा किंवा ते जर्नल्स तुम्हाला नंतर ते लक्षात येतील डायग्राम मध्ये. हे डिटेलमध्ये इतकं स्मॉल पार्ट्स नाही, इथे आपण बेसिक मेजर पार्ट बघतो. आणि त्याच्यामध्ये क्रँकशाफ्टचं मेन फंक्शन काय सांगितलेलं आहे की जी पॉवर आपल्याला पिस्टन कडून मिळालेली आहे त्याचं युजफुल वर्क मध्ये कन्व्हर्जन करणं ते क्रँकशाफ्टच्या सहाय्याने केलं जातं. म्हणजेच आपल्याला इथं रोटरी मोशन जी मिळतीये लिनियर मोशन पासून, तर ती कोणापासून मिळते, क्रँकशाफ्ट पासून. त्यानंतर कॅम्पशाफ्ट. आता हे कॅम्पशाफ्ट काय, कॅम्पशाफ्टचं काय काम आहे, द वॉल्व्स आर ऑपरेटेड बाय द ऍक्शन ऑफ कॅम्पशाफ्ट विच हॅज सेपरेट कॅम फॉर द इनलेट अँड एक्झॉस्ट वॉल. म्हणजे आता हे कॅम्पशाफ्ट कन्फ्युजन करायचं नाही, क्रँकशाफ्ट तुमच्या सिलेंडरच्या बॉटम साईडला आहे, पण हे जे कॅम्पशाफ्ट आहेत ते तुमच्या सिलेंडरच्या अप्पर साईडला. तर हे तुमचे जे बॉल्स आहेत त्याच्या थ्रू तुमचा एअर फ्युएल मिक्सचर वगैरे आहे इंजेक्ट केलं जाणार आहे, किंवा तुमचे वॉल्स, इनलेट वॉल्स, एक्झॉस्ट वॉल्स जे कुठे आहे पिस्टनच्या हेडच्या साईडला हे सर्व अरेंजमेंट असते, तर तिथं कॅम्पशाफ्टची गरज असते. तर ते काय करतात, तुमच्या एक्झॉस्ट वॉल किंवा इनलेट वॉलला ऑपरेट करण्याचं काम करतात किंवा त्याला कंट्रोल करण्याचं काम करतात. द कॅम लिफ्ट्स द बॉल अगेन्स्ट द प्रेशर ऑफ स्प्रिंग अँड ॲज सून ॲज इट चेंजेस पोझिशन ऑफ स्प्रिंग क्लोजेस द बॉल. म्हणजे हे कॅम्पशाफ्ट काय करतात, तुमच्या वॉल्सला प्रेशर अगेन्स्ट त्याला ऍडजस्टमेंट करण्याचं काम करतात विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग, आणि ते पुन्हा पोझिशन चेंज करण्याचं काम करतात. म्हणजे वॉल्स ओपन करायचं आणि क्लोज करायचं यासाठी कॅम्पशाफ्टचा उपयोग होतो. द कॅम गेट्स ड्राईव्ह थ्रू आयदर द गिअर और स्प्रॉकेट अँड चेन सिस्टीम फ्रॉम द क्रँकशाफ्ट. इट रोटेट्स ॲट हाफ द स्पीड ऑफ कॅम्पशाफ्ट. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येते की नाही माहित नाही, पण तुम्हाला मी मोस्टली व्हिडिओज नंतर सेंड करेल, त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की ते कशा पद्धतीनं वर्क करत असतं. तरी आपण पुढं वर्किंग ऑपरेशन बघणारच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. आता फक्त आपण पार्ट्स बद्दल माहिती बघतो. तर हे कॅम्पशाफ्ट आहेत. आता ह्या कॅम्पशाफ्ट वरती जे तुम्हाला हा जो पोर्शन दिसतोय की ज्याच्यामध्ये राऊंड मध्ये किंवा थोडस शेप त्याचा ट्रायंग्युलर टाईप आहे, तर ते काय करतात, ते तुमच्या वॉल्सला ऑपरेट करतात. वॉल्सचं ओपनिंग असेल किंवा क्लोजिंग असेल तर ते स्प्रिंगच्या सहाय्याने तुमचे ते वॉल्स हे
केले जातात, ऑपरेट केले जातात विथ द हेल्प ऑफ कॅम्पशाफ्ट. आणि कॅम्पशाफ्ट कसा रोटेट होतो, कॅम्पशाफ्टच्या साईडला जो तुम्हाला हे दिलेली व्हील दिसते किंवा त्याला पुली असं म्हणतात, त्याला पुली प्रोव्हाइड केली असतात आणि त्याच्या साह्य ते कशाच्या साह्याने ड्राईव्ह केलं जातं, तर गिअर्स असतील किंवा स्प्रॉकेट अँड चेन सिस्टीम असेल. क्रँकशाफ्ट कडून ती रोटेशन कॅम्पशाफ्टला पास केली जाते आणि ते ड्रिव्हन करून काय केलं जातं, कॅम्पशाफ्ट ड्राईव्ह केला जातो. मी व्हिडिओ सेंड केल्यानंतर ते बघायचे आहेत, तरी पण काही समजलेलं नसेल तर नंतर विचारायचं आहे. तर कॅम्पशाफ्ट आपण बघतोय. Camshaft is used to operate inlet and exhaust valve, fuel pump, lubricating oil pump and ignition system of engine. म्हणजे हे सर्व जे आपण बघितलं, फ्युएल पंप असेल म्हणजेच काय आपलं फ्युएल इंजेक्टर असतील, एक्झॉस्ट वॉल, इनलेट असतील, हे सर्व कुठल्या साईडला की आपल्या सिलेंडर साईडला, म्हणजे सिलेंडरच्या सिलेंडर हेड जे आहे तिथं ओपनिंग हे प्रोव्हाइड केलेले असतात. त्यामुळे हे जे कॅम्पशाफ्ट आहे तो कुठं प्रोव्हाइड केलेला असतो, तर अप्पर साइड ऑफ द सिलेंडर. आणि ते काय करतं, तुमच्या इनलेट वॉल, एक्झॉस्ट वॉलला ऑपरेट करण्याचं काम कॅम्पशाफ्टच्या साह्याने केलं जातं. त्यानंतर वॉल्स आहेत. आपण आता वॉल्स मध्ये आपण बघितलं, इनटेक वॉल्स आर ओपन टू अलाउ द फ्लो ऑफ अँड एअर अँड फ्युएल मिक्सचर इन टू द इंजिन सिलेंडर प्रायर टू कॉम्प्रेशन अँड इग्निशन. म्हणजे इनटेक वॉल जो आहे तो तुमच्या एअर अँड फ्युएल मिक्सचरला एंटर करण्यासाठी असतो. त्याचप्रमाणे एक्झॉस्ट वॉल ओपन टू परमिट द एक्सपाल्शन ऑफ एक्झॉस्ट गॅसेस फ्रॉम द कंबशन प्रोसेस आफ्टर इग्निशन हॅज ऑकर्ड. म्हणजे इग्निशन झाल्यानंतर जे तुमचे कंबशन गॅसेस आहेत त्यालाच एक्झॉस्ट गॅसेस असं म्हणलं जातं, तर त्याला आउटसाइड म्हणजे त्याला बाहेर पडण्यासाठी एक्झॉस्ट वॉल प्रोव्हाइड केलेला असतो आणि तुमच्या एअर फ्युएल मिक्सचरला इंजेक्ट करण्यासाठी इनटेक वॉल्स प्रोव्हाइड केलेले असतात. दीज वॉल्स आर माउंटेड ऑन द सिलेंडर हेड. मग असेच सांगितले, सिलेंडर हेड ज्याच्यामध्ये ओपनिंग्स प्रोव्हाइड केलेले असतात फॉर वॉल्स. तर हे झाले वॉल्स. वॉल्स कसे असतात इथं डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता इथं लक्षात येईल बघा तुम्हाला, हे जे वॉल्स आहेत कुठे, इनटेक वॉल, एक्झॉस्ट वॉल, आणि वॉल्सच्या वरती हे कॅम आहेत, कॅम्स. इथं बघा, हे जे मी तुम्हाला मग सांगितलं, हा जो पोर्शन आहे याला कॅम्स म्हणलं जातं. कॅम्पशाफ्ट वरती हा जो पोर्शन आहे त्याला कॅम्स म्हणलं जातं. तर हे कॅम्स कसे आहेत बघा, जेव्हा ते रोटेट होणार आहेत, तो तुमचा कॅम्पशाफ्ट रोटेट होणार आहे, तर हे प्रेस करण्याचं काम किंवा म्हणजे त्याची मोशन जशी चेंज होणार आहे, जेव्हा तो टिपवाला पॉइंट आहे तो त्या फिंगर वरती पडला, म्हणजे तो जो पोर्शन तुम्हाला दिसतोय तो काय करणार, फिंगर जेव्हा त्या बॉलला टच केलं तर ती बॉल कॉम्प्रेस होणार आहे किंवा त्याला त्याची ते लोअर साईडला प्रेस केलं जाणार आहे. आणि जेव्हा तुमचा कॅम्पचा स्मूथ सरफेस जो आहे तो जेव्हा असा रोटेट होऊन पुढे येणार आहे, तेव्हा काय होणार आहे की तिथं कनेक्शन काय सुद्धा नसणार आहे, तर तेव्हा तो फिंगर अप साईडला म्हणजे वरती उचलला जाणार आहे आणि तुमचा बॉल तिथं ओपन होणार आहे. समजते का, लक्षात येते का, कितपत लक्षात येते, तरी तुम्हाला ते व्हिडिओ पाठवला जाईल आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तो कॅम्पशाफ्ट जसा रोटेट होईल त्याचप्रमाणे तुमचे जे कॅम्प्स रोटेट होणार आहेत आणि कॅम्प्स रोटेट झाल्यानंतर त्याचं फिंगर बरोबर जसं कनेक्शन होणार आहे, तर फिंगर जेव्हा खाली प्रेस केला जाईल तेव्हा तुमचा बॉल प्रेस केला जाणार आहे, बॉल प्रेस, आणि जेव्हा फिंगर वरती उचलला जाईल तेव्हा बॉल ओपन केलं जाणार आहे. समजले, हे अशा पद्धतीचे वॉल्स तुम्हाला सिलेंडरला तिथं प्रोव्हाइड केलेले दिसून येतील. ते कशासाठी, इनटेक कशासाठी, तर एअर फ्युएल मिक्सचर असेल ते एंटर करण्यासाठी, आणि एक्झॉस्ट वॉल कशासाठी, तर तुमचे कंबशन झाल्यानंतरचे जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत त्याला बाहेर पडण्यासाठी, बाहेर टाकण्यासाठी एक्झॉस्ट वॉल प्रोव्हाइड केलेला असतो. त्यानंतर इंजिन बिअरिंग्स आहेत. तर इंजिन बिअरिंग्स कशासाठी, तुमच्या ज्या पूर्ण इंजिन सिस्टीम मध्ये बिअरिंग्स लागतात. तर द क्रँकशाफ्ट अँड कॅम्पशाफ्ट आर सपोर्टेड ऑन अँटी फ्रिक्शन बिअरिंग. तुमचे जे क्रँकशाफ्ट आहेत आणि कॅम्पशाफ्ट हे दोन्ही काय रोटेटरी मोशन वरती ड्राईव्ह होत असतात. तर हे क्रँकशाफ्ट आणि कॅम्पशाफ्टच्या सपोर्टसाठी अँटी फ्रिक्शन बिअरिंग्स प्रोव्हाइड केले जातात. दीज बिअरिंग्स मस्ट बी केपेबल ऑफ विथस्टँडिंग हाय स्पीड, हेवी लोड्स अँड हाय टेम्परेचर. तर हे बिअरिंग्स इतके स्ट्रॉंग असले पाहिजे जेणेकरून ते हाय स्पीड असेल, हेवी लोड असेल किंवा हाय टेम्परेचर ते विथस्टँड करू शकतील. नॉर्मली कॅडमियम, सिल्वर अँड कॉपर लीड्स आर इज कोटेड ऑन स्टील बॅक टू गिव्ह द अबव कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे स्टीलचे बिअरिंग ज्याच्यावरती कॅडमियम, सिल्वर आणि कॉपर लीड्सचं कोटिंग असेल, तर अशा टाईपचे बिअरिंग्स इथं यूज केले जातात. फॉर सिंगल सिलेंडर, vertical or horizontal engine, single cylinder but vertical or horizontal engine मध्ये the present trend is used as ball bearings. तर हे बॉल बिअरिंग्स मोस्टली यूज केले जातात
असतात सध्या, सिंगल सिलेंडर आणि व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल टाईपचा तो कोणताही असेल त्या टाईपमध्ये बॉल बिअरिंग यूज केले जातात. आता इकडे लक्ष द्या, बॉल बिअरिंग्स ही राईट साईडला जी दिसते इमेज ते बॉल बिअरिंग्सची इमेज आहे आणि हे इंजिन बिअरिंग्स किंवा ह्याला मेन बिअरिंग्स असं म्हटलं जातं. हे मेन बिअरिंग्स कशापासून, स्टील पासून बनवलं जातं, ज्याला कोटिंग कशाचं असतं, सिल्वरचं किंवा कॅडमियमचं. तर हे इंजिन बिअरिंग्स आहेत. आणि आता लास्ट पार्ट आहे फ्लायव्हील, जो आपण बघितला कुठं कनेक्ट केलेला होता. फ्लायव्हील कुठं कनेक्ट केलेला आपण बघितला, फ्लायव्हील एका पार्ट्सला, आपण जे आतापर्यंत पार्ट्स बघितले त्यातल्या एका पार्ट्सच्या एका एंडला फ्लायव्हील असं मी तुम्हाला दाखवलं होतं. कोणाच्या लक्षात आहे का? तर ते फ्लायव्हील आपण क्रँकशाफ्टला कनेक्ट केलं होतं एका at the end of crankshaft. Flywheel, this is usually made of cast iron and its primary function is to maintain uniform engine speed by carrying the crankshaft. म्हणजे इथं बघा, क्रँकशाफ्टच्या वन एंडला फ्लायव्हील प्रोव्हाइड केलेलं आहे, फ्लायव्हील. तर हे फ्लायव्हील आहे ते क्रँकशाफ्टच्या एका एंडला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर ह्याचं काही काम आहे, हे कशापासून बनलेलं आहे, इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न. आणि ह्याचं काही काम आहे, तर आपलं मेंटेन युनिफॉर्म इंजिन स्पीड, आपलं इंजिनचं स्पीड आहे ते मेंटेन करण्यासाठी क्रँकशाफ्टचा यूज होतो. थ्रू द इंटरवल वेन इट इज नॉट रिसिव्हिंग पॉवर फ्रॉम ए पिस्टन. द साइज ऑफ फ्लायव्हील वॅरीज विथ द नंबर ऑफ सिलेंडर अँड द टाइप्स अँड साइज ऑफ इंजिन. इट इज ऑल्सो हेल्प इन बॅलन्सिंग रोटेटिंग मास. आता हे बघा, हे फ्लायव्हील आहे. खूप त्याचं कन्स्ट्रक्शन थोडं किचकट आहे, आपल्याला इतकं डिटेलमध्ये फ्लायव्हील्सचं बारीक आता नाहीये. तर ते फ्लायव्हील काय केलेलं आहे, क्रँकशाफ्टच्या एका एंडला फ्लायव्हील प्रोव्हाइड केलेलं आहे. कशासाठी, जेव्हा तुमच्या पिस्टनला पॉवर तिथं मिळत नाहीये आणि तो जो गॅप आहे पॉवरच्या स्ट्रोक मधला गॅप आहे, तर तुमच्या क्रँकशाफ्टला रोटेटिंग मोशन त्याची चालू ठेवण्यासाठी फ्लायव्हीलचा यूज होतो. फ्लायव्हील काय करतं की तुमचं इनर्शिया मेंटेन करण्याचं काम करतं. इनर्शिया माहिती असेल तुम्हाला, इनर्शिया म्हणजे तुमची मोशनला आहे तर म्हणजे रोटरी मोशनमध्येच त्याला पॉवर मिळत नसताना किंवा त्याला कोणताही अदर फोर्स मिळत नसताना ती मोशन मेंटेन करण्याचं काम करतं ते इनर्शिया. तर ते इनर्शिया मेंटेन करण्याचं काम फ्लायव्हीलच्या सहाय्याने केलं जातं. म्हणजेच ज्यावेळी पॉवर तुम्हाला तिथं मिळत नाहीये त्यावेळी फ्लायव्हील सुद्धा रोटेट होत राहतं आणि क्रँकशाफ्टचे रोटेशन मेंटेन ठेवण्याचं काम फ्लायव्हीलच्या सहाय्याने केलं जातं. समजलं? हे झालं फ्लायव्हील्स. इतके आपण पार्ट्स बघितलेत इंजिनचे, जे आपण इंजिन आता नंतरच्या लेक्चरला बघणार आहे. तुम्हाला जास्त हे झालं असणार आहे. तर हे जे पार्ट्स आपण आतापर्यंत पाहिले, मेन पार्ट्स आहेत इंजिनचे, ते सर्वांना लक्षात आलेत का? नसेल लक्षात आले तर मला ग्रुपला विचारायचे, मी जे काही प्रोव्हाइड करेल ते तुम्ही बघत जायचे. जर कुणाला लक्षात येत नसेल तर, काही डाऊट असतील तर विचारायचे. आतापर्यंतचे आपण बघितले इंजिनचे टाइप्स, त्यानंतर इंजिनचे पार्ट्स. काही डाऊट आहे का? समजले का सर्वांना? चला व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा पटपट. समजले का सर्वांना?